मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची शक्यता। दिल्ली दौऱ्याचं कारण अद्याप गुलदस्त्यात। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील यशानंतर पंतप्रधान मोदींकडून महायुतीचं अभिनंदन। पुन्हा एकदा महाराष्ट्रानं भाजप महायुतीला पाठिंबा दिला। मोदींनी मराठीमध्ये ट्विट करत मानले महाराष्ट्राच्या जनतेचे आभार। जिल्हा परिषदेवर भाजपचा डंका, 12 पैकी 7 झेडपीत भाजपचं वर्चस्व। शिंदेंची शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, पवारांची राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये 1 जागा, तर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खातही उघडता आलं नाही। पंचायत समितीवरही भाजपचा झेंडा। 125 पैकी 52 पंचायत समितीवर भाजपची एकहाती सत्ता, तर शिंदेंची शिवसेना 26, राष्ट्रवादी 25, पवारांची राष्ट्रवादी 8, काँग्रेस 8, तर ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वात कमी 5 जागा। सर्व जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता। राज्यातील 7 झेडपीत भाजप नंबर 1चा पक्ष। विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, तर सकाळच्या प्रवक्त्यांकडून मवियाची मतं कमी करण्याचं काम। फडणवीसांची राऊतांवर टीका। शरद पवारांवर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार। छातीत कफ झाल्यानं 5 दिवस अँटीबायोटिक्स दिला जाणार। सध्या पवारांची प्रकृती स्थिर। सुनेत्रा पवारांसह पार्थ आणि जय पवारांकडून विचारपूस। उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगरमध्ये भाजपकडून जल्लोष। राजन पाटलांनी दंड थोपटले, तर निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला, उमेश पाटलांचा आरोप। लातूर जिल्हा परिषदेत भाजपा आणि राष्ट्रवादीची सत्ता। अमित देशमुखांच्या नेतृत्वाखाली 23 जागा मिळवत काँग्रेस नंबर 1चा पक्ष। दादांच्या राष्ट्रवादीची 12 जागांवर दमदार कामगिरी, तर ठाकरे बंधूंनीही प्रत्येकी 1 जागा मिळवत खातं उघडलं। सोशल मीडिया स्टार कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंना पराभवाचा धक्का। भाजपच्या मनीषा पाचंगेंनी धूळ चारली। नवलेंचा 393 मतांनी पराभव।